आणि चौथं आरक्षण आहे राजकीय आरक्षण. राजकीय आरक्षणामधलं कोणतं आरक्षण दिलंय तुम्हाला? त्या पंचायत राज कायद्याने काय दिलाय? सरपंच म्हणजे ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तिथे मस्त लढा झाला म्हणजे तिथे लढतो आम्ही. आणि विधानसभा, विधिमंडळ किंवा लोकसभा इथे आमचे प्रतिनिधी ओबीसी म्हणून नाही, आमचे प्रतिनिधी आहे, परंतु ते त्या पक्षाचे प्रतिनिधी आहे. म्हणून ते पक्षाचे प्रतिनिधी असल्यामुळं, पक्षाच्या सिंबलवर निवडून आल्यामुळं ते पक्षाची भूमिका मांडतात. आणि मग आमचे ओबीसीचे निवडणुका आल्या की ते आम्ही ओबीसी जाऊन शेड्यूल कास्टचे लोक आहे, अनेक प्रतिनिधी आहे, निवडणुका आल्या की शेड्यूल कास्टचे आहे म्हणते. आणि तिकडे गेले की ते पक्षाचे होते. शेड्यूल कास्टचा मुद्दा मांडत नाही, ओबीसीचा मुद्दा मांडत नाही, आदिवासीचा असेल आदिवासीचा मुद्दा मांडत नाही. आणि त्याच्यामुळं हे सगळे दलाल झालेले आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये दलाल आपल्या समाजात निर्माण झाले आहे. आणि हे सगळे दलाल त्या राजकीय पक्षाचं ओझं वाहण्याचं काम मी म्हणून सातत्याने सांगतो. उमाकांत, आपल्यामध्ये अनेक लोक असतील शेड्यूल कास्ट